कारंजा शहर हे वेगवेगळे उपक्रम राबविणारे शहर म्हणून ओळखले जातात। येथे विविध सामाजिक, धार्मिक, सांस्कृतिक, क्रीडा तसेच पारंपरिक उपक्रम मोठ्या उत्साहात साजरे केले जातात। अशात एका वैविध्यपूर्ण शिबिराचे आयोजन कारंजा येथील नगर परिषदेच्या नगरसेविका प्राजक्ता माहितकर यांनी केले, जेथे आखाडे, मातीतील खेळ लुप्त होत आहे आणि मुलं-मुली मोबाईलच्या आहारी गेले आहेत। अशा प्रसंगी शिवकालीन युद्ध शौर्य प्रशिक्षणाचे आयोजन करून लहान मुले, तरुण मुलं, मुली आणि महिलांमध्ये चैतन्याचे वातावरण निर्माण केले। छत्रपती शिवाजी महाराजांच्या 150व्या राज्याभिषेक दिनाचे औचित्य साधून 16 जून ते 30 जून पर्यंत तालुका क्रीडा संकुल कारंजा येथे शिवकालीन युद्धकला शौर्य प्रशिक्षण शिबिर घेण्यात येत आहे। या शिबिरात लाठीकाठी, तलवारबाजी, भाला, मुदगल, आगीची काठी, ध्वज संचलन आदी मैदानी खेळ शिकवण्यात येत आहे। या शौर्य शिबिरास शहरातील तरुण तरुणी महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे। शिवकालीन इतिहास व पारंपरिक खेळ यांची माहिती व्हावी, युवती महिलांमध्ये आत्मविश्वास निर्माण होऊन आत्मसंरक्षणाचे धडे घ्यावे यासाठी हे शिबिर घेण्यात येत आहे, असे आयोजक नगरसेविका प्राजक्ता माहित यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना सांगितले। महत्त्वाचे म्हणजे कारंजा मानोरा मतदारसंघाचे आमदार राजेंद्र पाटणे यांनी शौर्य शिबिराची दखल घेऊन या शिबिराला भेट देऊन मार्गदर्शन व शिबिराचे कौतुक केले। अक्षय लोटे, विदर्भ न्यूज, कारंजा लाड।